शर्म नहीं तो डूब मरो। आपण बघतोय की या ठिकाणी काँग्रेस त्यामुळे आपण पाहतोय सध्या फलटण पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। पीडित युवतीला न्याय द्या अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा चढवलेला होता। या बाहेर आणि निर्लज्ज सरकार यांनी ही खुर्ची खाली केली पाहिजे। तुम्ही महिलांचाच नव्हे तो युवकांचा सुद्धा संरक्षण करू शकत नाही, कारण हे भाजप सरकार आणि या संघ यांनी दाखवून दिलं की युवकांवर सुद्धा लैंगिक शोषण तुम्ही करत आहात। तसेच महिला आज सुरक्षित नाही आहे। याच्या विरोधात युवक काँग्रेस त्यामुळे आपण पाहतोय पोलिसांकडून सुद्धा या कार्यकर्त्यांची धरपकड सध्या सुरू आहे। या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आता पोलीस पुढे सरसावलेले आहेत। या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून या आंदोलनावरती नियंत्रण मिळवण्यात आता पोलिसांना यश येतंय। सर्वात मोठं आव्हान या आंदोलकांना शांत करणं हे होतं, मात्र गेल्या काही मिनिटांपूर्वी हे आंदोलन चिघळल्याचं चित्र होतं। गिरगाव चौपाटीपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न हे आंदोलक करणार होते आणि पोलिसांनी घेराव घातलेला आहे। पोलिसांनी घेराव घातलेला आहे। कधीपर्यंत आप देख सकते हो किस तरीके से पुलिस हमारी संभाल रही है। इससे ज्यादा क्या उदाहरण चाहिए आपको? ज्यादा क्या उदाहरण चाहिए? हम अपने राष्ट्रीय अध्यक्ष के साथ त्यामुळे पोलिसांकडून या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न हे आंदोलक करणार होते। फलटणमधील पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसने आता आंदोलनाची हाक दिलेली आहे। या आरोपींना तात्काळ शिक्षा करा, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असा सुद्धा इशारा या काँग्रेसच्या आंदोलकांनी दिलेला आहे। मुंबईमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघतोय की युवक काँग्रेस जे आहेत, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे या ठिकाणी आलेला आहे आणि आपण काही आंदोलनकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काय सांगाल? युवा काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद, युवा काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, युवा काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। काय दाखवायचं ते दाखवू दे। वर बाबा प्रकरण असं आहे की डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी चौकशी व्हावी, यासाठी युथ काँग्रेसने मोर्चा काढलाय। कारण की नेहमी तुम्ही बघता की सरकार एकच गोष्ट सांगतो काय की चौकशी लावली आहे, कमिटी गठीत केली आहे। आजपर्यंत जे कमिटी गठीत केली त्याचा निष्कर्ष काय निघालाय हे सरकारला समोर आणायला पाहिजे। म्हणून डॉक्टर संपदा मुंडे सारखी बहीण दुसरी कुणाला बली जाऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाने युथ काँग्रेसने आज आंदोलन पुकारलेलं आहे। आपण बघतो की पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो मरीन ड्राईव्हला इथे पोहोचलेला आहे आणि आपण आणखीन काही आंदोलनकर्त्यांशी बोलणार आहोत। मोठ्या संख्येने महाराष्ट्र युवक काँग्रेस जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। आपण आणखीन काही जणांशी बोलणार आहोत। जोपर्यंत डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही तोपर्यंत युवक काँग्रेस महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात आंदोलन करेल आणि ते आक्रमकपणे करेल। डॉक्टर संपदा मुंडे असेल, सासपडेमधील चिमुकली आर्य असेल, जोपर्यंत या दोघींना न्याय मिळणार त्यामुळे आपण पाहतोय की सध्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न हे आंदोलक करणार होते, मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी या सर्व आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे। फलटण डॉक्टर पीडित महिलेला न्याय द्या अशी सुद्धा मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे। काहीसं तणावाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। संतप्त आंदोलकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत। लवकरात लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या सुद्धा मागणीसाठी गिरगाव चौपाटीजवळ हा मोर्चा काढण्यात आलेला होता। हा मोर्चा पोलिसांनी वेळेत अडवला
आणि त्यानंतर या सर्व आंदोलकांना जे आहे ते आता ताब्यात घेतलेलं आहे। 3 गाड्या भरून आपण बघतोय की आता चौथी गाडी जी आहे ती पोलिसांची या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि जे कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ज्यांनी इथे आंदोलन केलं त्या आंदोलन करत्यांना जे आहे ते पोलिसांनी पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे। हे आंदोलन जे आहे ते गिरगाव चौपाटी या ठिकाणी होणार होतं, मात्र हे आंदोलन गिरगाव चौपाटीला पोहोचण्याच्या पहिले जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते मरीन ड्राईव्हलाच या आंदोलनकर्त्यांना त्यांची अडवणूक केलेली आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की आम्ही वर्षा निवासस्थानी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृह मंत्रालय ज्यांच्याकडे आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाचा घेराव जे आहे ते आंदोलनकर्ते करणार होते। आपण बघतोय की पोलिसांची गाडी जी आहे ती या ठिकाणी चौथी गाडी पोलिसांची या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। 3 गाड्या भरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एका बाजूला आपण बघतोय की युवककर्त्यांचं जे तेव्हा आपण पाहतोय 3 पोलिसांच्या या व्हॅन भरून या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। गिरगाव चौपाटीपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। पोलिसांची पथकं सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा सहभाग या आंदोलनामध्ये होता। फलटण पीडित डॉक्टरला महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत होतं। सोबतच फलटणमध्ये ज्या 2 घटना घडल्या होत्या, ज्या चिमुकलीवरती सुद्धा अन्याय झालेला होता, तिच्या सुद्धा आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आहे। आपण बघतोय की एकामागे एक ज्या आहेत अशा 5 गाड्या भरून ज्या आहेत ते कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणलेलं होतं आणि फलटण डॉक्टर प्रकरणात लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि एक कसून चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती आता या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे आणि स्पेशल समिती गठीत करण्यात यावी ही सुद्धा मागणी जी आहे ती महाराष्ट्र युवक काँग्रेसकडनं करण्यात आलेली आहे। यावर आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई। त्यामुळे आपण पाहतोय सध्या काँग्रेसनं गिरगाव चौपाटीपासून हा मोर्चा काढलेला होता। फलटण पीडित डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता। तात्काळ आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। जेव्हा हा मोर्चा निघाला तेव्हा एक तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि हेच शमवण्याचं मोठं आव्हान जे होतं ते पोलिसांसमोर होतं। पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। गिरगाव चौपाटीजवळ हा मोर्चा निघालेला होता। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला होता। फलटण डॉक्टर पीडितेला न्याय देण्याची मागणी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढलेला होता। फलटणमधील पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी त्या पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। या पोलिसांनी यात आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। ही दृश्य पाहतोय आपण गिरगाव चौपाटी जवळची, कशा पद्धतीने या आंदोलकांना आता पोलीस घेऊन जात आहेत। गिरगाव चौपाटीजवळ मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। पीडित डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलक आता पुढे सरसावले आहेत। काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती। अनेक महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या। फलटणमधील पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसनं ही हाक दिलेली होती आंदोलनाची। हे आंदोलन गिरगाव चौपाटीपासून सुरू होणार होतं। ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराला घेराव या आंदोलकांचा घालण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी तो गिरगाव चौपाटीपर्यंतच डाव उधळून लावला। पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। काहीसा तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या आंदोलकांची समजूत काढून या सर्व आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्याचा चंग बांधलेला होता, मात्र पोलिसांनी हा डाव त्यांचा यशस्वी होऊ दिला नाही। पोलिसांनी तात्काळ या सर्व आंदोलकांना आता ताब्यात घेतलेला आहे। आंदोलन करण्यात आलं आणि आताही आपण बघतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलनकर्ते, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी, जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, मात्र अद्यापही जे आहेत काही कार्यकर्ते अधूनमधून
येऊन ह्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जे आहे ते आंदोलन करत आहेत, कारण महाराष्ट्र युवक काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत जाणार होतं, मात्र पोलिसांनी आता त्यांना मरीन ड्राईव्ह या परिसरातच अडवणूक त्यांची केलेली आहे. जर्नलिस्ट मनोजसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई. त्यामुळे आपण पाहतोय आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. संतप्त या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सरकारच्या विरोधात केलेली होती. या आरोपींना तात्काळ शिक्षेची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला होता. गिरगाव चौपाटीपासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती, मात्र अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांचं एक पथक तिथे दाखल झालं. पोलिसांनी या संतप्त आंदोलकांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या या सर्व संघर्षापुढे किंवा संतापापुढे पोलिसांचं काही चाललं नाही. मात्र नाईलाजास्तव या सर्व आंदोलकांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेलं आहे. या आंदोलकांची सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला होता. या संतप्त युवक काँग्रेसच्या आंदोलकांची मागणी एवढीच होती की जी काही फलटण आत्महत्या पीडितेचं प्रकरण झालेलं होतं त्या पीडितेला फक्त न्याय मिळावा, या आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी, अशी एक मागणी जी आहे ती या संतप्त आंदोलकांनी केलेली आहे. हे सर्व आंदोलक आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी या सर्व आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे. पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. सर्व आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. फलटण डॉक्टर पीडित महिला आत्महत्या प्रकरणी काँग्रेसनं या सर्व आंदोलकांनी एकच मागणी धरून ठेवलेली होती, ती म्हणजे तात्काळ या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत हा मोर्चा निघणार होता. पोलिसांच्या या पथकानं वेळीच या आंदोलकांना आवरून हा मोर्चा थांबवलेला आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढलेला होता. फलटण डॉक्टर पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली होती. काँग्रेसचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आता आहेत. गिरगाव चौपाटीजवळ हा मोर्चा अडवण्यात आलेला होता. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. संतप्त आंदोलकांची समजूत सुद्धा काढण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांनी केला आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे. ज्योत्स्ना, जर आता तू हा मोर्चा कव्हर केलेला आहे म्हणून मी तुला विचारतोय की सध्या या आंदोलकांना पोलीस कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि सध्या त्यांची एक मागणी होती, ती मागणी काय आणि पोलिसांनी कशा पद्धतीने यामध्ये हस्तक्षेप केला होता? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की महाराष्ट्र युवक काँग्रेसकडनं जे आहे ते मुंबईच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी जे आहे ते आज डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणातली जी आहे ती त्याच्या विरोधात जे आहे ते आंदोलन होणार होतं, आणि मात्र हे आंदोलन जे आहे ते गिरगाव चौपाटीला न होतं या मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये झालं. आपण बघूया की एकदा मरीन ड्राईव्ह या परिसराची काय सध्या स्थिती आहे. तर इथे मोठ्या संख्येनं मुंबई पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसकडनं जे आहे ते डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी, निपक्षपाने चौकशी व्हावी आणि संपदा मुंडे हिला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी वेगळी समिती म्हणजे रिटायर्ड जजची समिती जी आहे ती गठीत करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसने करत जी आहे ती मरीन ड्राईव्ह ते मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षापर्यंत हे महाराष्ट्र युवक काँग्रेस जे आहे ते चालत जाणार होतं, मोर्चा करत जाणार होतं आणि एकूणच वर्षा निवासस्थानाला जे आहे ते घेराव घालणार होतं. पण त्याच पूर्वी जे आहे ते मुंबई पोलिसांनी या महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते जे आंदोलनकर्ते होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येनं मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आलेल्या आहे. जवळपास 5 गाड्या भरून जे आहे ते मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना जवळच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. आणि या संपूर्ण आंदोलनामध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसची एकच मागणी होती की डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळावा आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, कोणामुळे झाला, जे दोषी आहेत त्यांना पण आपण बघितलं असेल तर काहीसा तणाव सुद्धा काही वेळापूर्वी इथे निर्माण झालेला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केला होता. आंदोलकांनी त्यानंतर काय प्रतिक्रिया दिल्या होत्या?
अगदी बरोबर आहे. आपण पुन्हा एकदा बघूया की या ठिकाणी जे आहे ते अजून पण जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या गाड्या आणि मुंबई पोलिसांचा मोठ्या संख्येनं फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आंदोलन जे आहे ते आपण बघतो की सिद्धेश गिरगाव चौपाटीला होणार होतं, मात्र पोलिसांनी जे आहे ते मरीन ड्राईव्ह या परिसरातच मुंबई पोलिसांनी जे आहे ते आंदोलनकर्त्यांना अडवलं आणि आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचं सातत्याने हे म्हणणं होतं की एका बाजूला राज्य सरकार जे आहे ते लाडकी बहीण सारखी योजना राबवतं, दुसरीकडे जे आहेत लाडक्या बहिणी या राज्यामध्ये सुरक्षित नाहीये. कारण ज्योत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो. जेव्हा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे, कारण पुन्हा एकदा अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नये किंवा हे आंदोलक आक्रमक होऊ नये यासाठी आता पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून आता या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्यानंतर या आंदोलकांना शांत करून पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा ज्योत्स्ना तुझ्याकडे येतोय. तुझं म्हणणं काय आहे ते पूर्ण कर. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जे आहे ते